नमस्कार, मी नताशा चव्हाण. मराठा न्यूजच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचे स्वागत. ताज्या बातम्यांसाठी मराठा न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. पवित्र रमजान महिन्याच्या पार्श्वभूमीवर थोरला मंगळवेढा तालीम त्यांच्या वतीने शिवसेनेचे जिल्हाप्रमुख तथा सोलापूर महापालिकेचे गटनेते अमोलबापू शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली शुक्रवार दिनांक 13 मार्च रोजी रोजा इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. पंजाब तालीममध्ये इफ्तार सोहळा पार पडणार आहे. या कार्यक्रमाला पोलीस उपायुक्त विजय कबाडे, पोलीस उपायुक्त हसन गोहर, MIM पक्षाचे जिल्हाध्यक्ष माजी नगरसेवक रियाज खरादी, नगरसेवक रफिक हत्तुरे, अजर हुंडेकरी, नय्युम सल्लार यांच्यासह विविध सामाजिक राजकीय क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. यामध्ये सागर पिसे यांची प्रमुख उपस्थिती होती. पवित्र रमजान महिन्याच्या निमित्ताने सर्वधर्मीय नागरिकांनी एकत्र येत बंधुभाव, सौहार्द आणि एकमतेचा संदेश यावेळी दिला. तसेच थोरला मंगळवेढा तालीम व पंजाब तालीम परिसरातील नागरिकांनी या इफ्तार कार्यक्रमात सहभागी व्हावे असेही आयोजकांनी कळवले आहे. दरवर्षीप्रमाणे यावर्षी इफ्तार पार्टीचं आयोजन करण्यात आलेलं होतं. अनेक मान्यवर राजकीय, सामाजिक, पोलीस खात्यातील अधिकारी देखील. काय उद्देश होता? सालाबादाप्रमाणे थोरला मंगळवेढा तालीम, पंजाब तालीम या भागामध्ये रमजान निमित्त हा जो पवित्र महिना आहे याच्यामध्ये रोजा इफ्तार याला खूप विशेष महत्त्व आहे आणि या रोजा इफ्तार कार्यक्रमाचं आयोजन गेल्या 15-16 वर्षापासून सातत्यानं थोरला मंगळवेढा तालीम मंडळाकडून आयोजित केलं जात आहे. त्याचाच भाग म्हणून आज या कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित असलेले पोलीस खात्यातील ज्येष्ठ सर्व अधिकारी, या भागातील सर्व समाज बांधव, मुस्लिम समाज बांधव असतील, हिंदू समाज बांधव असतील, राजकीय पक्षातील अनेक नेते असतील, सामाजिक कार्यातील असतील, पत्रकार असतील, या सगळ्यांच्या उपस्थितीत दरवर्षी हा कार्यक्रम होतो. खरंच हा कार्यक्रम एक मनाला समाधान देणार आहे, जेणेकरून सामाजिक सलोखा अबाधित ठेवण्याकरता या कार्यक्रमाचं तितकंच महत्त्वाचं आहे. याआधीसुद्धा आम्ही गणेश उत्सवाच्या काळामध्ये रमजान आणि गणेश उत्सव एकत्र आला होता. त्यावेळेस गणपतीच्या मूर्तीसमोर थोरला मंगळवेढा तालीम मंडळाच्या वतीनं तिथंसुद्धा रोजा इफ्तार कार्यक्रम केला होता. मला या भागाचा नगरसेवक म्हणून मी एवढंच सांगतो, सोलापूर शहरामध्ये हा सगळ्यात मध्यवर्ती असलेला भाग आहे आणि या सगळ्या भागाची सामाजिक सलोखा जपण्याची जबाबदारी आमच्या सगळ्यांवर आहे आणि आम्ही ती प्रामाणिकपणे जपण्याचा प्रयत्न करतो. ताज्या बातम्यांसाठी मराठा न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.